3 जानेवारी 2009 साली एक गव्हर्नमेंटचं रेझोल्युशन आलं तर मिनिमम 1/5 मेंबर्स तयार असले पाहिजेत रिडेव्हलपमेंटसाठी. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज की सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन पुढे जा. महत्वाचा मुद्दा तो आहे की सोसायटीतल्या सगळ्या मेंबर्सना हे कळलं पाहिजे की आपलं काय चालू आहे. नमस्कार मंडळी. सो पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे काही लोक लेटर ऑफ इंटेंट तयार करतात बिल्डरला द्यायला सोसायटीतर्फे. काही लोक डायरेक्ट MOU ला जातात, मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग करतात. मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे काय तर आपल्या आणि डेव्हलपरच्या मेजर काय कंडिशन्स ठरल्यात. आता हे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग आपल्याला खूपदा का करावं लागतं तर आपण जेव्हा बिल्डर बरोबर व्यवहार करत असतो त्यावेळेला बिल्डर पण त्याचे पैसे त्याच्यामध्ये लावणार असतो आणि कुठेतरी आपलं जे ट्रान्झॅक्शन ठरलंय त्याला कुठेतरी पेपरवरती आपल्याला आणलं पाहिजे. नाहीतर उद्या बिल्डरही म्हणेल माझा तुमचा संबंध नाही किंवा सोसायटी बिल्डरला म्हणेल आमचा तुमचा संबंध नाही. तर दोघांचेही इंटरेस्ट आपल्याला प्रोटेक्ट करायचे आणि म्हणून हा MOU बनवला जातो की आपले बेसिक टर्म्स कंडिशन्स, इम्पॉर्टंट टर्म्स कंडिशन्स काय ठरले. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बनवणं. रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा दस्तऐवज असतो कारण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये घातलेल्या असतात. कशाची जबाबदारी कोणी घ्यायची, कुठली जबाबदारी कोणावर असेल कोणावर नसेल, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कधी पूर्ण होणार आहे. आपल्याला ह्या ज्या गाईडलाईन्स सांगतात त्या गाईडलाईन्सप्रमाणे 3 वर्ष किंवा 4 वर्ष बिल्डिंगच्या साईजप्रमाणे आहे. मग बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनसाठी आपण डेव्हलपरला किती कालावधी देणार आहोत इत्यादी इत्यादी आणि आपल्या ज्या काही सगळ्या टर्म्स कंडिशन्स ठरलेल्या आहेत या सगळ्या त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये येणार असतात. आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बरोबर आपण बिल्डरला एक पॉवर ऑफ अटर्नी देतो. ही पॉवर ऑफ अटर्नी काही जी डे टू डे कामं करायची असतात, फॉर एक्झाम्पल प्लॅन सँक्शनिंग इत्यादी इत्यादी याच्यासाठी आपण देत असतो. आता हे जे कागदपत्र आहेत हे सगळे लीगल डॉक्युमेंट्स आहेत. कारण कसं असतं ना की उद्या दुर्दैवाने काही भांडण झालं, काही डिस्प्यूट निर्माण झालं तर या कागदांमध्ये तुमच्या टर्म्स कंडिशन्स कशा लिहिल्या आहेत, कुठल्या भाषेत लिहिल्या आहेत, कुठली जबाबदारी कोणावरती आहे या सगळ्याचा अर्थ लावावा लागतो. आणि म्हणून अशा वेळेला आपल्याला वकिलाच्या मदतीची 100% गरज पडते. त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठली कागदपत्र असतात तर आपल्याला बिल्डर जो काही आपलं जो जुना एरिया आहे तो जुना एरिया प्लस आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट काही नवा एरिया देणार असेल तर आपल्याला नवा जो काही फ्लॅट मिळणार आहे, आपण काही थोडी एक्स्ट्रा खरेदी करणार असू तर हा फ्लॅट आपल्याला दिलाय, हा फ्लॅट आपल्याला मिळणार आहे ह्याचं डॉक्युमेंट आपल्याला बनवायला पाहिजे. तर ते डॉक्युमेंट बनवणं किंवा अजून अशी काही थोडीफार डॉक्युमेंट्स ही असतात. ह्या सगळ्या डॉक्युमेंटेशनसाठी आपल्याला वकिलाची गरज लागते. त्या व्यतिरिक्त अजून एका ठिकाणी आपल्याला वकिलाची गरज लागते. ती कुठल्या तर हा जो मी वकिलाचा रोल सांगितला ना हा वास्तविक पाहता डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट किंवा MOUच्या स्टेजला सुरू होतो. मग आधीपासून वकिलाचा रोल कुठे येतो तर शक्यतो इट इज ॲडवायजेबल की एखादा वकील सुरुवातीपासून नेमावा आणि त्या वकिलाकडनं आपण आपल्या कागदपत्रांची स्क्रुटिनी करून घ्यावी. एक लक्षात घ्या, डेव्हलपर तुमच्या कागदपत्रांची स्क्रुटिनी करणार आहेच, त्याशिवाय तो प्रोजेक्टला हात घालणार नाही. डेव्हलपर बघेल ना आपल्याला काय करायचंय असा स्टँड घ्यायचा नाही. हा स्टँड का नाही घ्यायचा तर आपल्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील ना तर डेव्हलपरकडे कॉन्टॅक्ट करायच्या अगोदरच आपण त्या त्रुटी बाजूला काढू शकतो. अदरवाईज खूपदा काय होतं की लोक अगदी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतात, सगळं पुढं जातं आणि आपल्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतात त्या आधी लक्षात आलेल्या नसतात. आता डेव्हलपरचा वकील येऊन सांगतो की अहो ह्या त्रुटी आहेत, याचं काय करायचं. मग परत प्रकरण रखडलं. प्रत्येक वेळेलाच प्रकरण हे डेव्हलपरच्या चुकीमुळे रखडत असतं अशातला भाग नाही. आम्ही वकील, मी स्वतः असे अनुभव घेतलेले आहेत की जिथे डेव्हलपरची काहीही चूक नाहीये मात्र ते प्रोजेक्ट रखडलेलं आहे केवळ त्या सोसायटीमध्ये असलेल्या काही इश्यूजमुळे. त्यामुळे प्रत्येक वेळी डेव्हलपरची चूक नसते आणि म्हणून इट इज ॲडवायजेबल की तुम्ही आधी तुमच्या स्वतःच्या वकिलाकडनं तुमचे सगळे कागदपत्र, मग सगळे कागदपत्र म्हणजे नुसते सोसायटीचे नाहीत तर सोसायटीच्या प्रत्येक मेंबरचे सुद्धा कागदपत्र, कुठल्या मेंबरचं लोन आहे का, कुठल्या मेंबर्सच्या फ्लॅटवरती काही कोर्ट केस चालू आहे का, कोणाचा काही मालकी हक्कावरचा वाद चालू आहे का, या सगळ्या गोष्टींची खातरजमा करून घेणं आपल्या पद्धतीनं आपल्या वकिलाकडनं हे कधीही चांगलं असतं. सो अशा पद्धतीनं आपल्याला वकिलाची मदतीची गरज पडते. अजून आपल्याला मी मगाशी सांगितलं तसं तिसरा एक्सपर्ट असतो तो म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. चार्टर्ड अकाउंटंट आपल्याला कशासाठी लागतो तर जो बिल्डर आपण सिलेक्ट करतोय त्याची फायनान्शियल कपॅसिटी काय आहे. एखादा येऊन आपल्याला फार काहीतरी भारी ऑफर देतोय, तुम्हाला 100% देतो, अरे हे शक्य आहे का,
हे तर आपल्याला आर्किटेक्ट सांगतच असतो. पण काही वेळेला असं थोडंसं कमी जास्त असतं. त्याच्याकडे जर का खूप साऱ्या लायबिलिटीज असतील त्या बिल्डरवरती, तर भले ते प्रोजेक्ट फिजिबल जरी असेल तरी त्याच्या आधीच्या ज्या लायबिलिटीज आहेत त्यामुळं कदाचित तो पैसा उभा नाही करू शकणार. सुरुवातीला तर बिल्डरला पैसा घालावाच लागतो या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि म्हणून बिल्डरची आर्थिक बाजू लक्षात घेणं फार गरजेचं आहे, आणि म्हणून आपल्याला चार्टर्ड अकाउंटंट लागतो. सो हे 3 एक्सपर्ट्स आपल्याला लागतात ज्या वेळेला आपण रिडेव्हलपमेंटचा विचार करत असतो त्यावेळेला. आता मी मगाशी सांगितलं तसं की ज्या वेळेला आपण स्पेशल जनरल मीटिंग बोलावतो आणि तिथे जेव्हा कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटची व्यक्ती येते त्याच्यासमोर आपण हा डेव्हलपर सिलेक्ट करणार असतो, आणि मग डेव्हलपर सिलेक्ट झाल्यानंतर आपण पुढची प्रक्रिया पार पाडणार असतो. आता याच्यामध्ये काही गोष्टी ह्या अशा निर्माण होतात की समजा लोक मीटिंगला आलीच नाहीत तर एक लक्षात घ्या, आपल्याला काय सांगितलंय, आपल्याला माहिती आहे की मीटिंगचा एक ठराविक कोरम असणं अपेक्षित आहे, 2/3 कोरम. आता 2/3 कोरम जर का मीटिंगला आला तर आपण ती मीटिंग पुढे चालू करायची, आणि या 2/3 पैकी 51% नाही, टोटल संख्येच्या 51% मेजॉरिटी आपल्याला प्रत्येक वेळी पाहिजे. अशा पद्धतीनं जर का आपल्याकडे कोरम आला नाही, अशा पद्धतीनं जर का आपला कोरम फुलफिल झाला नाही तर जी कुठली आपली मीटिंग आहे ती आपल्याला पोस्टपोन करावी लागते. आता जर का समजा असं झालं की आपण रिडेव्हलपमेंटच्या मीटिंग्स घेतोय, म्हणजे अगदी सुरुवातीची मीटिंग की चला आपण रिडेव्हलपमेंट करूया, आणि जर का कोणी आलंच नाही त्या मीटिंगला, म्हणजे एकदा बोलावली त्याला कोरम आला नाही, कॅन्सल झाली, दुसऱ्यांदा बोलावली त्याला कोरम आला नाही, अशा वेळेला असं लक्षात घ्यायचं की आपल्या लोकांना रिडेव्हलपमेंट नकोय, आणि मग तुम्हाला ती रिडेव्हलपमेंट इथे थांबवायची आहे. 3 महिन्यांपर्यंत तुम्हाला हा रिडेव्हलपमेंटचा विषय पुढं काढता येणार नाही. आता याच्या नंतरचा जो काही भाग असतो तो मी सांगितलं तसं की पुढं मग डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आपल्याला तयार करायचं आहे. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट हे डेव्हलपर सिलेक्ट झाल्यानंतर 3 महिन्यांमध्ये आपल्याला तयार करायचं असतं. आता दुसरा पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे बँक गॅरंटीचं काय करायचं. आता हा जो काही GR आहे ना, हा असं सांगतो की टोटल प्रोजेक्टच्या 20% बँक गॅरंटी घ्या. आता खूप ठिकाणी आपल्याला असं दिसतं की बँक गॅरंटी घेतली जात नाही. तर एक लक्षात घ्या, बँक गॅरंटीचा जो मूळ उद्देश आहे ना, तो उद्देश असा आहे की तुमचं जे प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट सेफ राहावं. सेफ राहावं म्हणजे काय, तर मध्येच कुठेतरी जाऊन बिल्डरनी प्रोजेक्ट थांबवू नये, मध्येच कुठेतरी जाऊन रखडवू नये, अशा काही जे उद्देश आहेत त्याच्यासाठी. मग जर का बँक गॅरंटीच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीनं आपण हा जो काही ऑब्जेक्टिव्ह आहे, हे जो काही उद्देश आहे ते फुलफिल करू शकत असू तर आपण तसंही केलेलं चालू शकतं. उदाहरणार्थ टोटल पोटेन्शियलचा जो प्लॅन आहे तो बिल्डिंग रिकामी करण्याच्या अगोदर डेव्हलपरनी सँक्शन करून घ्यायचा, अशा पद्धतीच्या कुठल्या अटी आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि म्हणून मी सांगितलं की रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट आणि त्याच्या अटी आणि शर्ती ह्या खूप महत्त्वाच्या ठरतात. टॅक्स कोणी बेअर करायचा, सोसायटी मेंबर्सनी बेअर करायचा का डेव्हलपरनी, स्टॅम्प ड्युटी कोणी बेअर करायची, इत्यादी इत्यादी. आता पुढचा एक आपल्या पुढे खूप महत्त्वाचा प्रश्न असतो, खूप मोठा प्रश्न असतो, आणि तो असा की खूप वेळेला काही मेंबर्स जे असतात ना, ते मेंबर्स एखाद दुसराच मेंबर असतो, तो मेंबर अडवतो आपल्याला रिडेव्हलपमेंटसाठी. काही ना काहीतरी मी सहीच करणार नाही, किंवा मी येणारच नाही, किंवा मला रिडेव्हलपमेंट नकोच आहे, वगैरे वगैरे. मी तर अशा केसेस पाहिल्यात की अगदी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरती सही करताना काही लोक नाही म्हणतात, किंवा बिल्डिंगचा ताबा द्यायला नाही म्हणतात. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जेव्हा कोऑपरेटिव्ह सोसायटीविषयी बोलत असतो तेव्हा कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सर्वच्या सर्व व्यवहार जे आहेत हे मेजॉरिटीनी चालतात, फक्त रिडेव्हलपमेंट असं नाही. कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सगळे निर्णय हे मेजॉरिटीनी घ्यायचे असतात. आता रिडेव्हलपमेंटसाठी आपल्याला मेजॉरिटी किती सांगितली आहे, 51% सांगितली. मग 51% मेजॉरिटी जर असेल तर अशा पद्धतीनं उरलेले जे मेंबर्स आहेत, 1-2 जे मेंबर्स असतात ते अख्ख्याच्या अख्ख्या सोसायटीला उरलेल्या, समजा आपली 20 मेंबर्सची सोसायटी आहे, 18 मेंबर्स तयार आहेत आणि 2च मेंबर्स अडवत आहेत, तर 2 मेंबर्ससाठी 18 मेंबर्स अडकून राहतात. दिस इज नॉट अलाउड. शक्य तितकं आपण युनॅनिमस करण्याचा प्रयत्न करायचा, पण जर युनॅनिमस होत नसेल तर गो अहेड,
आणि ही जी सगळी प्रोसेस आहे ही मेजॉरिटीनी पूर्ण करा. बॉम्बे हायकोर्टाने असं जजमेंट दिलेलं आहे. त्याची जी काही लिंक आहे, त्याचं जे काही सायटेशन आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. बॉम्बे हायकोर्टाने असं जजमेंट दिलेलं आहे की एकटा दुकटा जो व्यक्ती आहे तो सगळ्या लोकांना अशा पद्धतीनं त्रास देऊ शकत नाही. वेळ आली तर पोलीस प्रोटेक्शन घेऊन सुद्धा ती बिल्डिंग त्याच्याकडनं कोर्टाच्या ऑर्डरने खाली करून घेता येऊ शकते. आणि म्हणून एखाद दुसरा मेंबर जर का अडवत असेल तर तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही. मेजॉरिटीनी पुढं जाणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा कुठला असतो तो म्हणजे रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी घालायच्याच आहेत. म्हणजे हा जो GR आहे हा काय सांगतो, याच्या व्यतिरिक्त आपण अनेक गोष्टी घालू शकतो, पण ह्या गोष्टी मात्र त्याच्यामध्ये आपल्याला घालायचाच आहे. मी मगाशी म्हटलं तसं की एक साधारण कालावधी जो आहे रिडेव्हलपमेंट पूर्ण करण्याचा तो 2 वर्ष किंवा 3 वर्ष आहे, डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ द प्रोजेक्ट. त्याच्यानंतर डिपॉझिट आपल्याला जे काही रेंटलसाठी आपण रेंटलवरती जे काही मधल्या कालावधीसाठी घरं घेणार आहोत त्याचं डिपॉझिट आपल्याला डेव्हलपरनी द्यायचं आहे, त्याचा रेंट आपल्याला डेव्हलपरनी द्यायचा आहे, त्याविषयीची तरतूद याच्यामध्ये करायची आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं तसं आपल्या बाजूनी आपला जो नवीन फ्लॅट आहे त्याचं ॲग्रीमेंट व्हायला पाहिजे, त्याबाबतचा सगळा उल्लेख ह्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता बिल्डर ह्याच्यामध्ये काय करणार आहे तर बिल्डर ह्यातले काही जे एक्स्ट्रा फ्लॅट्स निघणार आहेत ते बिल्डर विकणार आहे आणि त्याच्यातनं फायदा घेणार आहे. तर बिल्डर हे जे काही नवीन फ्लॅट्स विकणार असेल तर त्या लोकांना आपल्या सोसायटीचं जुन्या सोसायटीचं मेंबर आपल्याला करून घ्यायचं आहे. तर त्यासाठीचा जो काही उल्लेख आहे तो सगळा ह्याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आपल्याला बिल्डर म्हणजे जुन्या मेंबर्सना बिल्डर काय एरिया देणार आहे तर रेरा कार्पेट एरिया, रेराप्रमाणे कार्पेट एरियाची डेफिनेशन दिलेली आहे. सो रेरा कार्पेट एरियाचा उल्लेख असणं गरजेचं आहे ह्या डॉक्युमेंटमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिडेव्हलपमेंटचे जे काही अधिकार आहेत ते नॉन ट्रान्सफरेबल. खूपदा अदरवाईज जी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट्स केली जातात ना जमिनीची वगैरे, त्याच्यात आपण खूपदा असा एक क्लॉज घालतो आम्ही वकील लोक की हे जे अधिकार आहेत ना हे डेव्हलपर कधीही हवं त्याला तब्दील करू शकेल, ट्रान्सफर करू शकेल. इथे तसं अलाउड नाही. इथे आपल्याला असं घालायचं आहे की हे जे काही अधिकार आपण डेव्हलपरला दिलेले आहेत ते तब्दील करायचे नाहीत. त्याच्यानंतर आपण आपली बिल्डिंग वेकेट कधी करणार आहे. म्हणजे आता बिल्डर बरोबर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं, सगळं झालं आणि आपण बिल्डरला आपली इमारत जी आहे ती रिकामी करून दिलीच नाही, तो बिल्डर काय करणार. सो आपण कधी रिकामी करणार आहे आपली बिल्डिंग, त्याच्यासाठी आपण बिल्डरच्या कुठल्या पत्र आपल्याला बिल्डरनी देणं अपेक्षित आहे का, इत्यादी इत्यादी. त्याच्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट आल्यानंतर किती दिवसात आपण आपल्या नवीन घराचा ताबा घेणार, त्याच्यानंतर मेंटेनन्स, नवीन बिल्डिंगचा मेंटेनन्स सुरू होतो, मग त्याच्याबाबत तो कधीपासून आपल्यावरती त्याची जबाबदारी असणार, इत्यादी इत्यादी. या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक काही ज्या गोष्टी आहेत की ज्या खूपदा आपण स्किप करतो. मी म्हटलं तसं की हे जे डायरेक्टिव्ज आहेत ना हे डायरेक्टिव्ज मॅन्डेटरी असे नाही आहेत, हे डायरेक्टरी आहेत. पण ह्या डायरेक्टिव्हमध्ये अजून काही गोष्टी सांगितल्या त्या म्हणजे प्रत्येक मेंबरकडनं कन्सेंट लेटर घ्या की मला रिडेव्हलपमेंटला माझी तयारी आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण जो कुठला डेव्हलपर निवडणार आहे तो डेव्हलपर हा शक्यतो कमिटी मेंबर्सच्या नात्यांमधला किंवा कमिटी मेंबर्सच्या रिलेशनमधला किंवा तोच कोणीतरी कमिटी मेंबरच आहे, एखादा बिल्डर आहे आणि तो म्हणतोय मीच आपल्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट करतोय, अशा पद्धतीचं शक्यतो असणं अपेक्षित नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला रिडेव्हलपमेंट आपण जेव्हा आपल्या प्रॉपर्टीची करत असतो तेव्हा मी ज्या GRचा उल्लेख केलेला आहे तो GR आणि परत एकदा सांगते बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट याच्याविषयीची लिंक जी आहे, याच्याविषयीची जी माहिती आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ज्या कोणाला याच्याबाबत थोडंसं ते सगळं वाचून जास्त माहिती घ्यायची आहे त्यांनी त्या डिस्क्रिप्शनमधली लिंक जरूर पाहावी. धन्यवाद.